मुंबईतील प्रसिद्ध मुंबईच्या राजा गणपती मंडळाच्या बाप्पाचं मोठ्या जल्लोषामध्ये आगमन झालेलं आहे। हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये गणरायाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडलेला आहे आणि त्यानंतर मुंबईच्या राजाच्या दर्शनाची रांग सुरू करण्यात आली आहे। सकाळपासूनच गणेश भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं। दरम्यान भाविकांची गर्दी आणि सेलिब्रेशन या अनुषंगाने मुंबईचे राजा गणेश मंडळाचे सचिव स्वप्नील परब यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। वर्षभराची प्रतीक्षा मुंबईकरांना ज्या क्षणाची होती तो क्षण अखेर आलाय। आज गणेशोत्सवाचं मुंबईसह राज्यभरामध्ये मोठ्या दिमाखात स्वागत केलं जाते। गणरायाची प्राणप्रतिष्ठा सुद्धा करण्यात आली आहे। मुंबईमध्ये अनेक महत्त्वाची मंडळं आहेत। लालबागचा राजा असेल किंवा मुंबईचा राजा असेल, या सगळ्याच मंडळांच्या गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे आणि हजारोंच्या संख्येने आता भाविक या ठिकाणी दर्शनासाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईचा राजा गणेश मंडळाच्या गणेश गल्लीतील या ठिकाणी आपण आहोत आणि आपल्यासोबत या मंडळाचे सेक्रेटरी स्वप्नील परब आहेत। स्वप्नीलजी, वर्षभराची प्रतीक्षा खरं तर गणेश भक्तांना असते याच क्षणाची, अखेर तो क्षण आलाय आणि गणरायाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे। नक्कीच, कारण गणेश भक्तांबरोबर कार्यकर्ते सुद्धा या क्षणासाठी आसुसलेले असतातच आणि वर्षभराची मेहनत कार्यकर्त्यांची सुद्धा या ठिकाणी लागलेली असते। गणेश भक्त रात्रभर या गणरायाच्या दर्शनाकरता रांगेत उभे आहेत आणि ठीक 6 वाजता गणरायाची प्राणप्रतिष्ठापन होऊन आज दर्शन आम्ही सुरू केलेलं आहे। अत्यंत मंगलमय असं वातावरण आहे। वरुणराजाने सुद्धा आपली हजेरी या ठिकाणी लावलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात लोक भक्तिभावाने या ठिकाणी दर्शनाला येत आहेत। खरं तर मंडळाचं हे 98वं वर्ष आहे। एक खूप मोठी परंपरा या मंडळाला आहे आणि मुंबईतली जी काही प्रसिद्ध मंडळ आहेत त्यामध्ये या मंडळाचा समावेश होतो। यावर्षी नेमकं काय वैशिष्ट्य असणार आहे या सगळ्या गणेशोत्सव काळामध्ये? 98 वर्ष भव्यतेची परंपरा आणि संस्कृतीची जोपासना करतच हे मंडळ मोठं झालेलं आहे। यंदाच्या वर्षी रामेश्वरम मंदिराची प्रतिकृती संस्कृती आणि वैविध्य